व्याख्यानांच्या माध्यमातून कला क्रीडा क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील अनेक व्यक्तींनी व्याख्यानं दिलेली आहेत। त्यामध्ये मीनाक्षी पाटोळे मॅडम असतील, मधुकर गिलबिले सर असतील किंवा उद्या मनोहर मोहोरे सरांचं व्याख्यान आहे। अशा अनेक मान्यवरांनी या फेसबुक पेजच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचं काम, युवकांना प्रेरित करण्याचं काम केलेलं आहे। अरुण वाळुंज सर स्वागत करतायत। निश्चितरित्या सर धन्यवाद। आपण आपल्या विषयाकडे जाऊया, वळूया की युवक आणि विवेक या विषयावरती खरं तर खूप दिवसापासून मी चिंतन करत होतो की युवक याच मुद्द्यावरती का बोलायचं, त्याच्या पाठीमागचं कारणही तुम्हाला मुद्दामून सांगतो की आज भारताकडे जेव्हा पाहिलं जातं तेव्हा भारताला युवकांचा देश असं म्हटलं जातं। जगाच्या तुलनेमध्ये जेव्हा 2020च्या जनगणनेनुसार की भारताचं सरासरी वय जे होतं ते 29 होतं, म्हणजे 2020 मध्येच जगामध्ये भारत सर्वात तरुण देश आहे किंवा तरुणांचा देश आहे असं म्हटलं जातं। म्हणून जर बहुसंख्य लोक भारतामध्ये तरुण असतील तर या तरुणांना प्रेरित केलं पाहिजे, त्यांचा विवेक जागृत केला पाहिजे। या उद्देशानं युवक आणि विवेक असा विषय मी निवडलेला आहे आणि निश्चितच मला खात्री आहे की या अनुषंगानं काही गोष्टी मला युवकांपर्यंत पोहोचवता येतील आणि त्याचा फायदा युवकांना होईल, त्याचा फायदा समाजाला होईल, त्याचा फायदा निश्चित पुढे भविष्यामध्ये देशाला होईल। म्हणून या विषयावरती बऱ्याच दिवसाचं जे काही चिंतन आहे, माझ्या परीनं मला जे आकलन झालं ते मी तुमच्या समोर निश्चितरित्या मांडण्याचा प्रयत्न करतोय। पहिला मुद्दा जो तुमच्या समोर मला मांडायचा आहे तो म्हणजे युवक म्हणजे नक्की कोण, कुणाला युवक म्हटलं पाहिजे। शब्दकोशामध्ये जर युवक या शब्दाचा आपण अर्थ पाहण्याचा प्रयत्न केला तर त्याचा अर्थ असा आहे किंवा समानार्थी शब्द त्याचा तरुण असा आहे। मग तरुण कुणाला म्हणायचं तर त्याची व्याख्या जेव्हा सर्वसाधारणपणे केली जाते तेव्हा असं आपण म्हणतो की 18 ते 35 या वयाची जी माणसं आहेत त्यांना तरुण असं म्हटलं जातं। मग ह्या सगळ्या 18 ते 35 वयाच्या माणसांनाच फक्त तरुण म्हणायचं का किंवा फक्त त्यांनाच युवक म्हणायचं का? तर या संदर्भातली माझी भूमिका किंवा माझं मत थोडं मित्रांनो वेगळं आहे। मला असं वाटतं की शरीर ही एकच गोष्ट फक्त तरुण किंवा युवक म्हणून ठरवण्यासाठी योग्य नाही की 18 ते 35 वय आहे म्हणजे तो तरुण आहे असं मला वाटत नाही। तर मला असं वाटतं की ज्या माणसाच्या, मग तो किती वयाचा आहे या वयाला बंधन नाही, ज्या माणसाच्या चेहऱ्यावरती तेज आहे, ज्या माणसाचा चेहरा प्रसन्न आहे, जो सातत्याने काहीतरी करण्याची त्याची धडपड आहे, इच्छा आहे, त्याच्यामध्ये प्रचंड ऊर्जा आहे, एनर्जी आहे, उत्साहित असा त्याचा चेहरा आहे, तो विवेकशील आहे, विवेक मार्गाने तो चाललेला आहे, त्याला इतर लोकांकडे त्यांचं दैन्य दुःख पाहिल्यानंतर करुणा निर्माण होते, देशाबद्दलचं प्रेम त्याच्या मनामध्ये आहे, तो संयमी आहे, त्याच्या संयमीपणाला एक आधार आहे, त्याची बुद्धी स्थिर आहे, त्याचा निश्चय दृढ आहे, त्याची इच्छाशक्ती प्रबळ आहे, तो निर्भय आहे, कुठल्याही प्रकारचं भय चिंता त्याच्या चेहऱ्यावरती दिसत नाही, त्याचे विचार उच्च आहेत, तो व्यसनापासून मुक्त आहे, त्याच्या आयुष्याला एक शिस्त आहे, तो इतरांचा आदर करणारा आहे, तो मित्रत्वाचं नातं जपणारा आहे, त्याचं नीती, त्याची चारित्र्य हे संपन्न आहे, चारित्र्य संपन्न माणूस आहे। मला वाटतं अशा व्यक्तीला आपण युवक म्हणणं, अशा व्यक्तीला आपण तरुण म्हणणं गरजेचं आहे। जो फक्त शरीरानं तरुण आहे, जो फक्त 35 पर्यंत वयाचा आहे, 18 ते 35च्या वयाचा आहे म्हणून त्याला युवक म्हणणं मला योग्य वाटणार नाही। कारण जर तो त्याची इच्छाशक्ती जागृत नसेल, तो मरगळलेला असेल, त्याला कुठलंही काम करण्याची मनातून इच्छा उत्पन्न होत नसेल, त्याचं बेढप शरीर घेऊन तो वावरत असेल, निरुत्साह त्याच्या चेहऱ्यावरती दिसत जर असेल, तो अविवेकी जर वागत असेल तर फक्त 18 ते 35 त्याचं वय आहे म्हणून त्याला युवक म्हणणं मला योग्य वाटत नाही। जेव्हा जग आपल्याकडे तरुणांचा देश म्हणून पाहतं तर तो तरुणांतला जो काही उत्साह आहे, त्याच्या मनामधली जी जिद्द आहे, त्याच्या मनातली जी सचोटी आहे, प्रेरणा आहे, ही जोपर्यंत त्याच्या चेहऱ्यावरती त्याच्या कामातून दिसत नाही तोपर्यंत मला वाटतं त्याला तरुण म्हणणं, त्याला युवक म्हणणं मला योग्य वाटणार नाही। आणि म्हणून वयाच्या बंधनामध्ये तरुणांना अडकू नये, युवकांना अडकू नये। तर मला वाटतं मनानं तो माणूस तरुण असला पाहिजे, त्याच्या मनातल्या ज्या काही भावना आहेत त्या तरुणाला लाजवणाऱ्या असल्या पाहिजेत,
अशा पद्धतीचा तरुण, अशा पद्धतीचा युवक मी स्वतः मानतो की ज्या युवकाच्या हातून क्रांती घडणार आहे, जो सकारात्मक विचार करणारा आहे, जो परिवर्तनाची लढाई लढणारा आहे आणि समाजामध्ये त्याच्या दृष्टीनं, त्याच्या विचारानं परिवर्तन येणार आहे, असा परिवर्तनशील जो माणूस असेल, असा क्रांती घडवणारा जो व्यक्ती असेल, सकारात्मक विचार करणारा जो मानव असेल, त्या मानवाला मला वाटतं तरुण म्हणायला, युवक म्हणायला हरकत नाही. अगदीच साध्या शब्दामध्ये किंवा स्पष्ट शब्दामध्ये जर सांगायचं झालं तर मला असं वाटतं की लात मारल तिथे पाणी काढण्याची हिंमत ज्याच्यामध्ये आहे तो युवक आहे. अगदी साधी साधी आणि सरळ ग्रामीण भाषेतली व्याख्या जर सांगायची झाली तर ही व्याख्या मला सांगता येते की त्याच्यामध्ये हिंमत पाहिजे, त्याच्यामध्ये ऊर्जा पाहिजे, त्याच्यामध्ये एनर्जी पाहिजे. ही एनर्जी मग तो अगदी मला वाटतं आमचे साळुंके सरांचा जर विचार केला तर मला वाटतं ते रिटायर होऊन बरेच दिवस झालेले आहेत, किंवा माझे मित्र सीताराम जोशी नावाचे जे रिटायर होऊन त्यांना 4-5 वर्ष झालेले आहेत. या लोकांना मी तरुण म्हणतो का? कारण त्याच्यामध्ये आजही या वयामध्ये सुद्धा प्रचंड उत्साह आहे, प्रचंड ताकद आहे, प्रचंड क्षमता आहे आणि परिवर्तन क्रांती करण्याची धमक त्यांच्या मनामध्ये आहे. म्हणून मला या लोकांना तरुण म्हणावं असं वाटतं. दुसऱ्या मुद्द्याकडे जात असताना मला असं वाटतं की विवेक म्हणजे नक्की काय? युवक याचा अर्थ आपल्याला समजला, युवक कुणाला म्हणावं या संदर्भातली माहिती आपल्याला मिळाली. मला वाटतं त्याच्यानंतर पुढच्या मुद्द्याकडे मला जावंसं वाटतं. तो मुद्दा आहे विवेक म्हणजे नक्की काय. कदाचित बऱ्याच लोकांना हा विषय वाटल्यानंतर हा अध्यात्मातला काहीतरी विषय आहे का अशी शंका येण्याची शक्यता नाकारता नाही, कारण तू विवेक वगैरे असे शब्द अध्यात्मामध्ये जास्त वापरले जातात. जनरली आपण त्याच्यावरती फारसा विचार करत नाही. परंतु विवेक याचा अर्थ मी थोडक्यामध्ये तुम्हाला समजून सांगतो. एक उदाहरण सुरुवातीला सांगतो की एक मुलगा, त्याला पहाटे उठून अभ्यास करणं चांगलं आहे की वाईट आहे या गोष्टीबद्दल शंका होती, म्हणून तो सातत्याने इतरांना विचारत होता की पहाटे उठून केलेला अभ्यास चांगला आहे का चुकीचा आहे का बरोबर आहे, असं त्याच्या मनामध्ये शंका होती. त्याच्या मनात विचार तर आला होता की पहाटे उठून अभ्यास करावा, परंतु त्याची बुद्धी मात्र योग्य आहे की अयोग्य आहे याच्यावरती विचार मंथन करत होती. म्हणून त्याचं त्या द्विधेमध्ये अडकल्यामुळं त्याला असं वाटलं कुणाला तरी विचारावं किंवा पहाटे उठून अभ्यास करणं चांगलं असतं का वाईट असतं. म्हणून तो एका सद्ग्रस्ताकडे जाऊन विचारतो की बाबा रे, मला असं वाटतंय, मनात माझ्या विचार आलेला आहे की पहाटे उठून अभ्यास परंतु योग्य आहे की अयोग्य आहे ही गोष्ट मला कळत नाही. मग तो सद्ग्रस्त त्याला विचारतो की तू इतर कुणाला विचारण्यापेक्षा तू तुझ्या विवेकाला विचार. विवेक शब्द ऐकल्यानंतर तो थोडासा संभ्रमात पडला की कोण विवेक, कुठे राहतो तो, कुठे जाऊन त्याला विचारावा लागेल. हा सद्ग्रस्त हसतो आणि म्हणतो तो तुझ्या आतमध्येच आहे. त्या तरुणाला खरं तर ही गोष्ट माहिती नसते, त्याला ते कळत नसतं. परंतु मित्रांनो, मला असं वाटतं की त्या तरुणालाच नाही तर आपल्यातील सुद्धा बऱ्याच लोकांना ती गोष्ट माहित नाही की तो आपल्या आतमध्ये आहे. आपला आतला आवाज त्याला म्हणूया की तो आपला आतला आवाज, आपल्या आतल्या आवाजाला, आपल्या विवेकाला विचारलं पाहिजे. साधी गोष्ट आहे की जेव्हा आपण एखादा विचार करतो आणि त्याची द्विधा अवस्था निर्माण होते आपल्या मनामध्ये, त्या अवस्थेवरती ते सत्य आहे की असत्य आहे याच्यावरती निर्णय घेण्याची किंवा निर्णय घेणारी जी शक्ती असते त्याला आपण विवेक म्हणतो. अजून दुसरं एक उदाहरण सांगतो म्हणजे आपल्याला अजून सविस्तर पुढे जाता येईल. नरेंद्र जाधव जे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते, त्याच्यानंतर आता ते नियोजन मंडळाचे सदस्य म्हणून. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट मला अशी वाटते की त्यांनी जो प्रसंग सांगितला तो प्रसंग मला तुमच्या समोर मुद्दाम नमूद करायचा आहे की ते म्हणतात की मी वडिलांबरोबर बाहेर बाजारात फिरायला चाललेलो होतो आणि बाहेर फिरायला चालत असताना वडील माझ्याशी गप्पा मारत होते. मी इंग्रजी शाळेत शिकत असल्यामुळे वडिलांना एक भलताच आनंद होता. वडील खुश होते की अरे माझा मुलगा इंग्रजी शाळेमध्ये जाऊन शिकतोय, आणि म्हणून त्यांचा तो अभिमान, त्यांचं ते कौतुक वारंवार बाहेर येत असायचं. आणि वडील इकडे तिकडे पाहत असताना त्यांना हॉटेलवरती एक इंग्रजी नाव दिसतं आणि इंग्रजी नाव दिसल्यानंतर ते लगेचच आपल्या मुलाची परीक्षा घेण्याचं ठरवतात आणि त्यांना विचारतात की बाळ नरेंद्र, त्या हॉटेलवरती काय नाव लिहिलंय, तुला इंग्रजी येते, जरा वाचून दाखव बरं. आणि म्हणून ते त्यांना वाचायला सांगतात. नरेंद्र जाधव ते नाव वाचतात आणि वाचल्यानंतर वडिलांचा चेहरा
अगदी प्रफुल्लित होतो, आनंदित होतात वडील की माझ्या मुलाला चांगल्या पद्धतीने इंग्रजी वाचता येतं. आणि मग ते खुश होऊन त्यांना म्हणतात की चल तुला हॉटेलमध्ये नेऊन लस्सी पाजतो. नरेंद्र जाधव खुश होतात, हॉटेलमध्ये जातात, लस्सीची ऑर्डर दिली जाते. लस्सी टेबलावरती येते. टेबलावरती लस्सी आल्यानंतर ती लस्सी पाहिल्यानंतर ती खाण्याचा पिण्याचा मोह मनामध्ये उत्पन्न होतो, इच्छा उत्पन्न होते. परंतु त्याच वेळेस नरेंद्र जाधवांच्या मनाला एक प्रश्न भेडसावतो. तो असा आहे की ते लस्सीच्या ग्लासाला हात लावत नाहीत लवकर, वडिलांकडे पाहत राहतात. वडील म्हणतात की काय झालं, तू एवढं चांगलं वाचलं म्हणून तुला बक्षीस म्हणून लस्सी दिली जात आहे, तर तू ते घे. परंतु त्यांचा चेहरा चिंतित झालेला असतो, म्हणून वडील सातत्यानं त्यांना आग्रह करतात. मग ते म्हणतात वडिलांना की एक गोष्ट सांगू, तुम्ही रागवणार नसाल तर. ते म्हणतात सांग बिंदास. तेव्हा नरेंद्र जाधव वडिलांना म्हणतात की बाहेर तुम्ही जे मला नाव वाचायला सांगितलं होतं, ते नाव मी जरी वाचलं असलं तरी ते इंग्लिश मधले नाव वाचलं नाही, तर त्या इंग्लिश नावाच्या खाली कोपऱ्यामध्ये एक मराठी नाव होतं. ते मराठी नाव मी वाचलं. त्यामुळे तुम्ही खुश होऊन मला ही जी लस्सी प्यायला दिलेली आहे, या लस्सीचा हकदार मी नाहीये, कारण मी चूक केलेली आहे. पाहिल्यानंतर, हे ऐकल्यानंतर नरेंद्र जाधवांचे वडील खो खो हसायला लागतात. त्यांना वाटतं की अरे, म्हणजे हसायला लागल्यानंतर नरेंद्र जाधव स्वतः कन्फ्यूज होतात की मी तर चूक कबूल केलेली आहे, आता वडिलांनी खरं तर रागवायला पाहिजे होतं, चिडायला पाहिजे होतं, परंतु ते हसतात का. त्यांच्या चेहऱ्यावरती पुन्हा चिंता निर्माण होते आणि ते परत एकदा प्रश्न विचारतात वडिलांना की तुम्ही हसताय का. तर ते सांगतात की बरं झालं, अजूनही तुझी सतसत विवेक बुद्धी जागृत आहे. तुला बापाला वडिलांना खरं सांगावंसं वाटलं, ही गोष्ट माझ्या दृष्टिकोनातून महत्वाची आहे. मला वाटतं हा विवेक आहे की जेव्हा एखादी चूक मी करतो, एखादं चुकीचं काम मी करतो आणि ते काम केल्यानंतर जर मला त्याची गिल्ट वाटत असेल कुठेतरी, त्या संदर्भामध्ये मला कुठेतरी खंत वाटत असेल आणि ती खंत जर मला वाटत असेल तर माझा विवेक जागृत आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून मित्रांनो, विवेकाचा खरा अर्थ, शब्दकोशामध्ये जर विवेकाचा अर्थ पाहिला तर समज, आपल्याला चांगल्या वाईटाची समज असणं, याचा अर्थ विवेक आहे. किंवा विचार, आपल्याला विचार करता येणं, आपल्याला तारतम्य ठेवून विचार करता येणं, म्हणजे सगळ्या बाबींचा सर्वांगीण विचार आपल्याला करता येणं. तो विचार ज्ञानाच्या आधारावरती असणं, तो विचार विज्ञानाच्या आधारावरती असणं. खरं खोटं काय आहे, म्हणजे विवेक म्हणजे काय की सत्य असत्य हे याच्यातला भेद सांगणारी जी गोष्ट आहे आणि सत्याकडे आपल्याला सत्याची बाजू दाखवणारी जी गोष्ट आहे, त्याला आपल्याला विवेक म्हणता येईल. विवेक आणि बुद्धी फार काय वेगळं आहे असं नाही. श्याम मानव जे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या निमित्तानं आपल्याला बऱ्याच ठिकाणी त्यांची व्याख्यानं ऐकायला मिळतात. श्याम मानव एका ठिकाणी असं म्हणतात की बुद्धी आणि विवेक हा फार काय वेगळा नाही, तर विवेक हा बुद्धीचाच एक भाग आहे. म्हणजे मन आपलं विचार करतं किंवा मनामध्ये आपल्या एखादी भावना निर्माण होते आणि ती भावना निर्माण झाल्यानंतर चांगलं की वाईट, चुकीचं की बरोबर, याच्यावरती बुद्धी चिकित्सा करत असते, चिरफाड करत असते आणि त्याच्यामधून निर्णय घेण्याची जे काम करावं लागतं ते विवेकाला करावं लागतं. कारण समाजाच्या हिताची ती गोष्ट आहे का, त्याच्यातून काही गोष्टी घडणार तर नाही ना, या गोष्टीचा विचार करून मग आपल्याला निर्णय, विवेक आपला जागृत असेल तर आपण चांगल्या पद्धतीने निर्णय घेतो. आणि म्हणून मला वाटतं ही एक मनाची शक्ती म्हणजे विवेक आहे, ज्याला सत्य आणि असत्य समजतं, चांगलं आणि वाईट कळतं, खरं आणि खोटं कळतं. ही कळण्याची जी प्रक्रिया आहे, ही समजण्याची जी प्रक्रिया आहे, तिला आपल्याला विवेक म्हणता येईल आणि ती ज्ञानाच्या आधारावरती असली पाहिजे. विचारशील माणूस, विज्ञाननिष्ठ माणूस, त्याला विवेकी माणूस असं म्हणायला हरकत नाही. म्हणून विवेक आणि युवक या दोन गोष्टींच्या संकल्पना सुरुवातीला तुमच्या समोर मला मांडणं गरजेचं वाटतं की युवक कुणाला म्हटलं पाहिजे, नंतर विवेक म्हणजे काय ही गोष्ट तुम्हाला समजून सांगितली पाहिजे. त्यानंतर पुढच्या मुद्द्याकडे जात असताना मला वाटतं जर युवक म्हणजे कोण आपल्याला स्पष्ट झालं किंवा समजलं किंवा त्यापर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न केला, अर्थात माझ्या परीनं मला जशी मांडणी करता येते किंवा मला जे आकलन झालेलं आहे तेच मी अर्थात तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. आजचा युवक किंवा आजचा समाज विवेकशील आहे का,
या संदर्भामध्ये बोलत असताना, या संदर्भामध्ये विचार व्यक्त करत असताना मला असं वाटतं की सर्वांनाच एका लाईनमध्ये, एका दोरीमध्ये, एका ओळीमध्ये बांधणं ही गोष्ट चुकीची ठरेल. कारण आजचे सगळेच तरुण विवेकशील आहेत का, या प्रश्नाचं हो किंवा नाही असं उत्तर आपल्याला डायरेक्ट देता येणार नाही. कारण आज मी जेव्हा महाविद्यालयामध्ये शिकवतोय, अनेक ठिकाणी व्याख्यानाला जातोय, अनेक मित्रांना भेटतोय, माझे गुरुवर्य भेटतात. या सगळ्यांबरोबर चर्चा करत असताना, या सगळ्यांबरोबर विचार मंथन करत असताना विवेकाची बाजू समोर येत असते. विवेकशील माणसं भेटत असतात, विवेकशील मुलं भेटत असतात, विवेकशील विद्यार्थी भेटत असतात, विवेकशील तरुण भेटत असतात की आजही त्यांना थोरा मोठ्यांचा आदर कशा पद्धतीनं करायला पाहिजे, आपलं हित अहित कशात आहे हे समजतंय, हे कळतंय, ही नीतिमत्ता त्यांच्याकडे आहे. निश्चितरित्या त्यांच्यामध्ये विवेक जागृत आहे असं आपल्याला म्हणायला लागेल. परंतु पुढे जात असताना मात्र एक गोष्ट विसरून चालणार नाही, तीही लक्षात ठेवावी लागेल की आज जरी काही तरुण विवेकशील पद्धतीनं वागत असले तरी सुद्धा अविवेकीपणाचा टक्का वाढताना आपल्याला दिसतोय. ते प्रमाण जे आहे ते प्रमाण वाढताना आपल्याला दिसतोय. ही चिंतेची बाब आहे. कारण आपल्याला जर आपला देश घडवायचा असेल, समाज घडवायचा असेल, तर अविवेकाकडे झुकणारी पिढी, या पिढीची संख्या जर वाढत चाललेली असेल तर मात्र धोक्याची घंटा आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणून आज विवेक संपलाय का असं डायरेक्टली आपल्याला म्हणता येणार नाही. परंतु पुढच्या येणाऱ्या पिढीकडेही तो आपल्याला जागरूक ठेवावा लागणार आहे. ही तुमची आणि माझी एकट्याची भूमिका नाही आहे. आज समाजामध्ये मार्गदर्शन करणारी, नेतृत्व करणारी जी पिढी आहे, जी मंडळी आहे, मग त्याच्यामध्ये पालक असतील, शिक्षक असतील, डॉक्टर्स असतील किंवा जे जे समाज घटक पुढे येऊन मार्गदर्शन करतात, समाजाचे प्रतिनिधी म्हणून आहेत, त्या मंडळींची सुद्धा तितकीच जबाबदारी आहे. म्हणून फक्त एका पिढीनं दुसऱ्या पिढीला टीका करणं किंवा पिढीवरती टीका करणं एवढंच आपलं काम नाहीये. बऱ्याच वेळा असंच होतं की एक पिढी दुसऱ्या पिढीला आमच्या वेळेस असं नव्हतं, आमच्या वेळेस असं नव्हतं, अशाच पद्धतीनं सातत्याने ती टिमकी वाजवत राहतात. मला वाटतं ती फक्त टिमकी वाजवणं म्हणजे आपण मार्गदर्शन करणं असं नाही. तर कसं नव्हतं आणि कसं आहे या गोष्टीचं स्पष्टीकरण हे तत्वज्ञान आजच्या तरुणांना आपल्याला देता आलं पाहिजे. कारण आपण जेव्हा एक शिक्षक म्हणून, एक समाज शिक्षक म्हणून किंवा एक परिवर्तनवादी विचारवंत म्हणून जेव्हा आपण समाजाच्या समोर जातो तेव्हा आपल्याला तरुणांच्या मनामध्ये असणारी जी द्विधा आहे ती द्विधा आपल्याला स्पष्ट करणं गरजेचं आहे. त्याच्या द्विधेबद्दल आपल्याला मत मांडणं गरजेचं आहे. ती द्विधा दूर करणं गरजेचं आहे. तर तरुणाला काहीतरी दिशा मिळेल, त्याच्या समोर काहीतरी एक स्पष्टता येईल आणि मग त्याला त्याचं काम करता येईल. अगदी विनोदाने सांगायचं झालं तर बघा, काही विधानं अशी असतात की तरुण कन्फ्यूज होतात त्याच्यामध्ये. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर टिळकांच्या संदर्भातलं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो की टिळक म्हणाले होते, मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफलं उचलणार नाही. गांधीजी म्हणतात परिसर स्वच्छ ठेवा. त्याचबरोबरीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शहराकडे चला आणि महात्मा गांधी म्हणतात खेड्याकडे चला. मग ऐकायचं कुणाचं? परिसर स्वच्छ ठेवायचा, मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफलं उचलणार नाही, या भूमिकेकडे जायचं. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, ही चारही विधानं सत्य आहेत. विवेकशील मार्गाने जेव्हा आपण त्याच्याकडे पाहण्याचा प्रयत्न करतो, फक्त आपण काय केलं, ही एकत्रित आणली. ती वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या पार्श्वभूमीला अनुसरून उच्चारलेली आहेत. म्हणून ती त्या त्या ठिकाणी सत्य आहेत. त्या त्या ठिकाणी ती विधानं सत्य आहेत की मी जर चूक केली नाही तर शिक्षा भोगावी हा विचार जर माझ्या मनात असेल तर मग टिळक म्हणतात, मी माझा स्वाभिमान, माझी जागृती, मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफलं उचलणार नाही. परंतु जेव्हा आपण स्वहिताकडे, स्वकर्माकडे जाण्याचा विचार करतो, आपल्या परिसराचा विचार करतो, तेव्हा गांधीजींचं वाक्य सुद्धा आपल्याला बरोबर वाटायला लागतं. शहराकडे गेल्यानंतर शिक्षण मिळणार आहे, प्रगती होणार आहे, हाही विचार महत्वाचा आहे. खेडी आज ओस पडत चाललेली आहेत, त्या खेड्यांकडे जाऊन तिथल्या लोकांना जागृत केलं पाहिजे, प्रेरित केलं पाहिजे, हा विचार सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. हे स्पष्ट करून जोपर्यंत आपण विद्यार्थ्यांना, तरुणांना सांगत नाही तोपर्यंत त्यांची द्विधा दूर होणार नाही. अगदी घरातली उदाहरणं जरी तुम्ही पाहण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तुमच्या लक्षामध्ये येतं
की एखाद्या लहान मुलगा घरामध्ये असतो, त्याला मोठा भाऊ म्हणतो एवढा मोठा घोडा झाला तुला कळत नाही, त्याला आई म्हणते तू अजून लहान आहे तुला काही कळत नाही. मग त्याच्या मनामध्ये परत एकदा द्विधा अवस्था निर्माण होते की ताई म्हणते मोठा झाला, आई म्हणते छोटा आहे, मग मी मोठा आहे का छोटा आहे. मला वाटतं या लहान मुलांच्या मनातली सुद्धा द्विधा ही आपल्याला दूर करता आलं पाहिजे, हे आपलं काम आहे. म्हणून विवेकाच्या अनुषंगानं, विवेकशील पिढीच्या अनुषंगानं बोलत असताना मला सांगायचे की अविवेकाकडे तरुण पिढी झुकते का, हे पाहत असताना आपल्याला अनेक उदाहरणं पाहायला मिळतात. हल्ली समाजामध्ये वाढते अत्याचार आहेत, वाढते बलात्कार आहेत, चोऱ्या वाढलेल्या आहेत, खून दरोडे वाढलेले आहेत, जातीय पार्श्वभूमीवरती दंगली झालेल्या सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. या सगळ्या गोष्टींचा विचार जेव्हा आपण करायला लागतो, या सगळ्या गोष्टी का घडतात याचं चिंतन जेव्हा आपण करायला लागतो, या गोष्टी अशाच का घडतात याच्यावरती जेव्हा आपण विचार मंथन होतं आपलं, तेव्हा निश्चितरित्या आपल्याला असं नोंदवावं लागतं की अविवेकाकडे जाणारी तरुण पिढी जी आहे ती वाढलेली आपल्याला पाहायला मिळतं. कारण ते स्वतःचा विचार करत नाहीत. जात धर्म या मुद्द्यांवरती भडकवणारी मंडळी आहेत, जातीय अस्मिता तीव्र करून पाहणारी मंडळी आहेत. या लोकांनी जर तरुणांचा वापर करून तरुणांना घडवण्याऐवजी बिघडवण्याचं जर काम केलं तर तरुण त्या दृष्टीनं विचार करायला लागतो, तो हिंसक होतो आणि काहीतरी हिंसा करून बसतो. म्हणून तरुणांना सुद्धा जेव्हा विचारशील मार्गाने काही करायचं आहे, जेव्हा विचाराच्या अनुषंगानं विशाल जाधव सर म्हणतात की चांगली मांडणी करत आहात सर, विवेक या विषयावर मांडणी आणि जनप्रशिक्षण ही खूप महत्वाची गोष्ट आहे. खरंच सर, विशाल जाधव सर ऍडव्होकेट आहेत, चांगले आमचे मित्र आहेत, की खरंच सर आज ज्या गोष्टींचा विचार होणं गरजेचं आहे की बऱ्याच वेळा मुलांना, तरुणांना मी करतोय ते बरोबर आहे का चूक आहे हीच गोष्ट कळत नाही. आणि ती गोष्ट जेव्हा त्याला कळेल अशी होते तेव्हा तो समोरचं जे काही दाखवलं जाईल, समोरचं जो काही हातात देईल त्या पद्धतीनं तो चालायचा प्रयत्न करतो. म्हणून मला असं वाटतं की तरुणांना स्वतःशी जर बोलायचा प्रयत्न केला, एखाद्या गोष्टीवरती एखादा मत किंवा एखादा मुद्दा तपासून घेण्याचा जर प्रयत्न केला तर मला वाटतं निश्चितरित्या तो विवेकाकडे वळल्याशिवाय राहणार नाही. कारण आज काय होतं, कुणीतरी काहीतरी पेरतं, कुणीतरी काहीतरी मांडतं